नमस्कार. आपण आहोत कुंडमाळाच्या ह्या परिसरामध्ये. हा तळेगावच्या जवळचा परिसर आहे, जिथे की इंद्रायणी नदी आहे. त्या इंद्रायणी नदीच्या पूर्णतः हे जे मी तुम्हाला दृश्यांमध्ये दाखवतो, हे पूर्ण समोर असं जे आपण पाहतो, हे पूर्ण इंद्रायणी नदीचं पात्र आहे. ह्या पात्राच्या तिथे हा हा दगडी 20 ते 25 वर्षापूर्वीचा सिमेंट आणि लोखंडाचा वापर करून तयार करण्यात आलेला हा ब्रिज आहे. अलीकडचा टोक आणि इकडे समोर डिफेन्सचा परिसर, हा इकडे एक रस्ता आहे, तळेगाववरून येतो आणि पलीकडचे जे गाव आहेत त्या गावांना जोडणारा हा रस्ता आहे. आता इथे विशेष म्हणजे हा पावसाळ्यामध्ये जो परिसर आहे, इथे अशी कुंड टाईप असे दगडाचे रॉक्सचे खड्डे आहेत, जे की कुंडमळा म्हणून या परिसरामध्ये ओळखले जातात, परिचित आहेत. या ठिकाणी ते अनेक पर्यटक येत असतात, ते पर्यटनासाठी येत असतात. आता कालचा रविवारचा दिवस होता, सुट्टीचा दिवस होता, अनेक पर्यटक आजूबाजूचे आलेले होते. या पुलावरून, हा जीर्ण झालेला पूल आहे, त्या पुलावरून जवळपास नागरिक इथे उभे होते, पर्यटक उभे होते. 3 ते 4 मोटरसायकल्स इकडून जात होत्या, काही तिकडून येत होत्या. आणि हा पुलाचा मध्यभागी, हा मंदिराच्या तिथलचा जो भाग आहे पलीकडे, तिथे हा लोखंडाचा भाग आहे. आणि हा लोखंडाचा भाग असल्यामुळे पाणी, हवा याचा संपर्क आल्यानं तो जीर्ण झाला होता. आणि त्यानंतर त्याला गंज चढला होता. आणि तिथे ते सर्व पर्यटक रस्त्यामध्ये असताना मोटरसायकलचं वजन असेल, विविध गाड्यांचं वजन असेल, दुचाकीचे जे व्यक्ती असतील, चालक असतील आणि पर्यटक असतील, यांचा हेवी लोड झालेला तिथलचा जो वजनाचा भार आहे तो जास्त झाल्यामुळे त्या लोखंडाचा जो जीर्ण झालेला भाग आहे तिथे ते उभे होते. आणि त्यानंतर त्या वजन तिथे झेपलं नसल्यामुळे त्या पुलाचा कट कट असा 2 ते 3 वेळेस आवाज आल्याचं, असं आम्ही जे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत ते प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांनी असं सांगितल्यास नुसार ही पूर्ण माहिती आहे. त्यांनी प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, त्या पुलाचा आवाज आला. त्या आवाज आल्यानंतर तिथे ते दोन्ही पूल, तो पूर्ण पूल 2 भागामध्ये तुटला आणि तिथे नदीपात्रामध्ये पडला. आता त्या पुलावरचे जे काही नागरिक होते, पर्यटक होते, ते काही पुराच्या, हे जे पाणी आहे पाठीमागे इंद्रायणी नदीचं पात्र आहे, पाऊस असल्यामुळे नदीला खूप पाणी आहे, ते काही वाहून गेले पाण्यामध्ये. जवळपास 100 ते 150 पर्यटक, नागरिक त्या पुलावरती होते, काही वाहून गेले आहेत. आता जी प्रशासनातर्फे जी माहिती आता येत आहे, अनेक जे पर्यटक आहेत, नागरिक आहेत, त्यांना तळेगाव दाभाडेच्या 3 ते 4 रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे. जखमींवरती उपचार चालू आहेत. आतापर्यंत जी व्हिडिओ करण्यापर्यंत जी माहिती माझ्याकडे आली आहे, 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची ही माहिती आहे, प्राथमिक माहिती आहे. हा मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान जर पाहिलं, प्रशासनानं खबरदारी म्हणून हा पूर्ण पूल पाडलेला आहे. जो घटनाक्रम असा होता की त्या पुलाच्या खाली सुद्धा अनेक नागरिक अडकल्यामुळे त्या पुलाचे त्याचे लोखंडी पार्ट्स असतील, गज असतील, त्या लोकांमध्ये शरीरामध्ये विविध अंगांमध्ये त्यांच्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत, अवयवांमध्ये ते घुसले आणि त्यानंतर ही पूर्ण परिस्थिती ओढावलेली आहे. ते नागरिक, पर्यटक काढलेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि ते आता दवाखान्यामध्ये, रुग्णालयामध्ये आहेत. जर आपण विचार केला, त्या पुलाखालचे जे सर्व पर्यटक काढले असले तरी ज्या पुराच्या पाण्यामध्ये अनेक पर्यटक वाहून गेले आहेत, जे की आता संध्याकाळची वेळ आहे, रात्र झालेली आहे. काही पर्यटक आता पाण्यामध्ये पुढे वाहून गेले, ज्यांना पोहता येत नसेल. अनेक नागरिक असतील, महिला असतील, त्यामध्ये लहान मुलं देखील, यांचा समावेश देखील असू शकतो. आता हे वाहून गेलेत. आता त्यांची शोध मोहीम, आता काही जे आहेत ते घरात सांगून गेले असतील इकडे जाते, आता घरी पोहोचले नसतील तर घरचे आता ते बेपत्ता आहे अशी तक्रार करतील. त्यानंतर त्यांचा शोध सुरू होईल, ते इथे होते का, आणि त्यानंतर त्यांच्या काही ते वाहून गेलेत का, असा देखील आता पूर्ण हा तपास आता उद्या जाऊ शकतो. पण सध्या जी परिस्थिती आहे, आता ह्या जो पूल आहे तो जीर्ण झालेला होता. नुकताच इथं जे लोकलचे आमदार आहेत, म्हणजे हे स्थानिकचे मावळचे आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते आमदार आहेत, त्यांनी DPDC मार्फत या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून 8 कोटी रुपयांचा निधी या पुलासाठी मंजूर करून आणण्यात आलेला होता. पण जर आपण प्रत्यक्षात पाहिलं, हा पुलाच्या इथे पूर्ण ही पाटी लावलेली आहे. सदर साकव पूल हा रहदारीसाठी धोकादायक झाला असून या पुलावरून ये जा करू नये. सरपंच, ग्रामविकास अधिकारी इंदोरी, जे पलीकडचं गाव आहे, त्यांनी हा फलक लावलेला असताना देखील आता इथे अनेक पर्यटक येत होते. आता पर्यटक येत असतात, पण प्रशासनातर्फे, पोलिसांतर्फे, यंत्रणांतर्फे इथे कोणताही व्यक्ती सुट्टीच्या दिवशी उपस्थित नव्हता, असं देखील जे रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत, जिथे ह्या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत, वाचलेले आहेत, त्यांनी असं मला प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलताना सांगितलेलं आहे. स्वानंद मिक्कड, तळेगाव, पुणे.